सगळी झाली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्यामुळे कोण नाराज झाला आणि आपल्या गावातील सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. या परिसरातून आलेले आमचे सर्व प्रमुख पदाधिकारी वेळाअभावी मी सगळ्यांच्या नावं घेत नाही. माहिती खुर्ची लोक आहेत, सुभाष चौगुले आणि त्यांचे सर्व सहकारी, बांधग्याची रवींद्र पाटलांच्यावर आलेली मंडळी आहे, पिंपळगावची मंडळी आहे, गोरंबेची शाजी आणि एका नाईलाजानं 1918 आणावा लागला आणि यामधून सर्व आमची मंडळी एकत्र आली आणि त्यांनी एक मताने शांतादेवी पाटील यांची सरपंचपदी निवड केल्याबद्दल आणि वायदंडीची डिप्युटी सरपंचपदी निवड केल्याबद्दल मी आपला विधिमंडळाचा लोकप्रतिनिधी म्हणून आणि राज्याचा मंत्री म्हणून त्या दोघांचंही मनपूर्वक मी अभिनंदन करतो. आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये या मळिरे बुद्रुक गावामध्ये चांगली विकास कामं व्हावी आणि या सगळ्या विकास कामांमधून एक चांगला ठसा उमटवावा अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने करतो. म्हणून आज आमचे चिरंजीव नवीन मिश्रमित उपस्थित नाहीत, त्यांचाही सत्कार आपण ठेवलेला होता. आपल्याला माहिती आहे की या 5 वर्षात त्यांना चेअरमन करायचं नाही असं मी ठरवलेलं होतं आणि त्याप्रमाणे जाहीर भावनाही व्यक्त केलेल्या होत्या. गोकुळची निवडणूक झाल्याबरोबर 2 वर्ष विश्वास आबाजी पाटील करवीरचे, 2 वर्ष अरुणराव डोंगरे राधानगरीचे यांना चेअरमन करण्याचा शब्द मी आणि बंटी पाटलांनी दिलेला होता. आणि तिसरा चेअरमन कोण करायचं आणि आम्ही ठरवलं सगळ्यांनी मिळून की सुयेकरांच्या चिरंजीवना शशिकांत पाटील सुयेकरांना करायचं. परंतु एका रात्रीत मुंबईमधून किल्ल्या फिरल्या आणि आपल्याला सांगायला मला प्रांजळपणाने मी कबूल करेन की युतीचाच चेअरमन झाला पाहिजे अशा प्रकारचा आठास उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी झाला आणि परदेशामध्ये असलेल्या नवीन मिश्रमांना मला बोलावून घ्यावं लागलं. मला वाटते तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की पॅरिसवरून येणारं विमान त्यामध्ये शेवटचं तिकीट त्याचं शिल्लक होतं तेच त्याला मिळालं. एक दिवस आडानं ते विमान असल्यामुळे दुसऱ्या दिवशी येणं शक्य नव्हतं आणि चेअरमनच्या निवडणुकी दिवशी हजर जाणं शक्य नव्हतं. पण तो सटवीनच बहुतेक कपाळावर त्यांच्या लिहिलेलं होतं, कारण निवडणुकीनंतर कधीतरी 5 वर्षात करावं अशी आमची भावना होती. आपण हा सत्कार ठेवला त्याबद्दल मी माझ्या चिरंजीवाच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो. आता फक्त आपल्याला गोकुळ वाढवायचं असेल तर म्हशीच्या दुधामध्ये वाढ करावी लागेल. वाढते त्याच्या वतीनं भाषण करत असताना गोकुळचं दुधाचं संकलन हे या वर्षभरामध्ये 25 लाख लिटर झालं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा मी या सगळ्या संचालकांच्याकडून दूध उत्पादकांच्याकडून व्यक्त करेन आणि देशाचा एक नंबरचा संघ बनावा अशा प्रकारचं काम आपण सर्वजण मिळून करूया. शिना मुदा काम करणाऱ्या हजारो महिलांच्या श्रमाला किंमत देणं, त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा देण्याचं काम हे चेअरमन आणि संचालक मंडळी करतील अशी अपेक्षा या भैरवनाथाच्या मंदिरामध्ये मी करू. भगवान असोरे यांनी आपल्या गावामध्ये केलेल्या विकास कामांचा आढावा घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आपल्याला माहिती आहे की गेल्या 5 वर्षामध्ये ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून मला संधी मिळाली आणि या निवडणुकीपूर्वी सुद्धा मी भाषण करताना सांगितलं होतं की माझ्या दृष्टीने ती फार मोठी महत्वाची संधी होती, कारण त्याशिवाय ग्रामीण विकासाचा चेहरा आणि मोहरा बदलता येणार नव्हता. आपल्या
कोणगुट फाट्यापासून येणारा नदीपर्यंत रस्ता किंवा आपल्या भाग्यापासून जाणारा कुंडीपर्यंत रस्ता, हे दोन रस्ते इतके महत्वाचे होते आणि ते कधीच चांगले असायचे नाही. मी आमदार झाल्यापासून सातत्यानं ते रस्ते मी करतच होतो. परंतु ही संधी आल्यानंतर मला आता आपल्याला अभिमानाने सांगितलं पाहिजे की जिल्हा परिषदेच्या सूचीतली 1 इंचही लांबी मी डांबरी करण्यासाठी ठेवली नाही. सार्वजनिक बांधकामच्या सूचीमधील 1 इंचही रस्ता लांबी मी डांबरी करण्याशिवाय सोडली नाही. आणि सगळे रस्ते, त्याशिवाय अंतर्गत रस्ते असतील, गटारी असतील, भगवानरावने आणखीन काही अपेक्षा व्यक्त केल्या. या मंदिरामध्ये मला आश्वासन देऊ इच्छितो. तर आता आमच्या वयोवृद्ध शारदादेवी पाटील या सरपंच झालेल्या आहेत, त्यांच्या कारकिर्दीमध्ये आता सांगितलेली सगळी जी कामं आहेत ती कमी जास्त थोडी होतील. परंतु आपल्या गावामध्ये मातंग समाज मोठा आहे, त्याचं नम्न समाजमधील बांधण्याचं काम, बौद्ध समाज मोठा आहे, त्या समाजाचं समाजमधील बांधण्याचं काम, चर्मकार समाज आपल्या गावामध्ये आहे, त्या तिन्ही समाजाचे समाज मंदिर आपण बांधून देऊ एवढं वचन मी या निमित्ताने आपल्या गावातील महत्वाची जी जी कामं असतील ती टप्प्याटप्प्याने घेऊ. कारण पुढे लाडक्या बहिणींच्यामुळे आमची अडचण झालेली आहे विकास कामाला. पुढे मी लाडक्या बहिणीवर येणारच आहे. परंतु हे सगळ्या कार्यकर्त्यांनी समजून घेऊन आपण कुठल्या कामाला महत्व द्यायचं ठरवू आणि त्याप्रमाणे विकास कामं करू असा विश्वास मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने, ज्याचा उल्लेख भैयासाहेब मानेंनी केला. 750 देवालयाचा जीर्णोद्धार करण्याचं भाग्य मला लाभलं. प्रत्येक गावातील जलजीवन योजना मतदारसंघातील जवळजवळ 3,500 कोटी खर्च करून आपण त्या जलजीवन योजना आपण पूर्ण केल्या. गावातील प्राथमिक शाळा असतील, माध्यमिक शाळा असतील, आरोग्याची सेवा असेल, वाचनालय, व्यायामशाळा, समाजगृह, समाज मंदिरं, या सगळ्यासाठी प्रचंड निधी गेल्या 5 वर्षामध्ये मी आणू शकलो आणि विकासाचा एक चेहरा मला बदलण्याचं काम आपण या सगळ्या मतदारसंघामध्ये करू शकतो. म्हणून मी अनेक वेळेला आपल्या मनोगतामध्ये मी या विकास कामाबरोबर आपल्याला विकास कामावर मतं मिळतात यावर माझा विश्वास नाही अनेक वेळा सांगितलेला आहे. आणि यासाठी आपल्याला काम केलं पाहिजे. लोकांची व्यक्तिगत कामं, गोरगरीब माणसांना आपलं असं वाटत असतंय की माझ्या जीवनामध्ये गरिबी आहे, ती गरिबी दूर झाली पाहिजे, माझी मुलं शिकून बेकार आहेत, त्यांच्या हाताला काम लागलं पाहिजे. एक ना अनेक समस्या त्या जनतेच्या असतात. आणि मला या सगळ्या कार्यकाळामध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, परमेश्वराच्या कृपेनं मला 30 वर्ष आता हे जर टर्मसाठी जर आमदार केला होतील आणि 21 वर्ष या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम करण्याची संधी आपल्यामुळे मला मिळालेली आहे. या संधीमध्ये जे जे खाती माझ्याकडे आली त्यामध्ये गरीब आणि सामान्य माणूस मी कधीच नजरे आठवत नाही. आम्ही त्याचा उल्लेख अनेक वेळा या व्यासपीठावर मी केला की संजय गांधी निराधार विशेष सहाय्य खातं माझ्याकडे आलं. विधवा भगिनीला पेन्शनला कायदा राज्यामध्ये मी आणला. जी प्रत्येक त्या भगिनी होती नवऱ्यानं सुटलेली, कायद्यात बदल करून तिला पेन्शनला कायदा राज्यामध्ये आपण आणला. 65 वर्षाच्या वरची आई वडील ज्यांना मुलांनी सुना बघत नाहीत, पोटाला घालत नाहीत, अशासाठी शाळूबाळ नावाची देशामध्ये पहिली योजना या राज्यामध्ये मी आणली. त्याचं नाव शाळूबाळ ठेवलं आणि राज्यभर माझं नाव शाळूबाळ पडलं. दिव्यांग व्यक्ती जन्मापासून डोळे नाहीत, हात नाहीत, पाय नाहीत, मस्तीमध्ये मुलं जन्मत आहेत आणि आयुष्यभर आयुष्य रुजू होत आहेत, त्यांनाही पेन्शन देण्याचा कायदा मी काढला. म्हणून या खात्याचा मी मंत्री होतो त्यावेळेला 250 रुपये पेन्शन होती. माझ्या नंतरच्या काळात ती 600 रुपये मी केली. देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत ते 14 ते 19 5 वर्ष मुख्यमंत्री होती, त्यांच्या काळात ते 1000 रुपये झाले. आणि पुन्हा भावेश्वरीची कृपा बघा भैरवनाथाची की 2 जुलै 2023ला आमचे नेते अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही राजकीय भूमिका बदलली, युक्तिशास्त्राला पाठिंबा दिला. पुन्हा हेच खातं मी मागून घेतलं आणि 15 जुलै 2023ला 1500 रुपये पेन्शन काढण्याचं भाग्य मला या निमित्ताने लाभलं. आता या संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष भैयासाहेब व्यासपीठावर आहेत.
3 त्रुटी अजून दूर करायची आहे. एक 21,000 उत्पन्नाची मर्यादा 50,000 रुपये करणं, 65 वयावरचं 60 वर्ष वय करणं आणि 1,500 रुपये पेन्शन ही 2,000 रुपये करणं. हे खातं आज माझ्याकडे नाही, पण हे राष्ट्रवादीकडे खातं शिरोडांच्याकडे आहे. मी निश्चितपणानं या तिन्ही गोष्टी करण्यासाठी प्रयत्न करेल व विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. विधी न्याय खात्याची जबाबदारी आली म्हणून यामध्ये पब्लिक ट्रस्ट ऍक्टखाली नोंदणी झालेल्या दवाखान्याने शेकडो कोटीच्या सवलती राज्य शासन त्यांना देत होतं आणि त्यांनी मोफत उपचार करावे 10% अशी शासनाचा कायदा होता. एखाद्या गरिबाच्या घरात हृदयविकार आला आणि त्याला ऑपरेशन करायची पायी आली, मेंदू, मणका, कॅन्सर, किडनी, लिव्हर, ब्रेन, लाखो रुपये एका वेळेला लागतात. ती गरीब माणसं अन्नापूर्ण एका वेळेला. घरं दारं सोनं नाणं सगळं विकून सुद्धा वेळेला पैसे जुनी होत नव्हती. अनेक आपण उदाहरणं बघितली की माणूस मेला तर ते प्रेत बिल दिल्याशिवाय डॉक्टरने सोडलेलं नाही. म्हणून या खात्याचा म्हणून कायदा मंत्री मी काय याचा कायदा आणला. शेकडो कोटीच्या सवलती घेणार आणि गरिबांच्या जर उपचारच करणार नसतील तर त्याला 6 महिने सक्त शिक्षा त्याच्या मालकाला आणि मुख्य डॉक्टरला आणि 50,000 रुपये दंड करणारा कायदा झाला. आणि गेल्या 18-20 वर्षामध्ये लाखो लोकांची ऑपरेशन मोफत व्हायला लागली. आज मी दर 18-25-30 पेशंट मुंबईला घेऊन जातोय. राहायची त्यांना मी व्यवस्था केलेली आहे. एखाद्या दवाखान्याला जर ऐकलं नाही तर त्याला कसं काय दुर्घटना झालं ते मला माहिती असल्यामुळे निमटपणाने ते मला ऐकतात. भैरवनाथाच्या कृपेने तुम्हाला कोणाला रोग होण्याची मी प्रार्थना करतो. झालं तर घाबरू नका. कसलाही मोठा आजार असला तर माझ्याकडे आज तुम्हाला मी मुंबईला घेऊन जाईल. मोठ्या दवाखान्यामध्ये ऑपरेशन करून सुखरूप मडक्यामध्ये आणून सोडण्याची जबाबदारी हसन मुश्रीफ या तुमच्या मुलाला आणि भावांना. दुसरा एक विधिशास्त्राने महत्वपूर्ण निर्णय घेतला की 1.5 लाख रुपयाची महात्मा फुले जीवन योजना आता ती आपण 5 लाख रुपयाची केलेली आहे. त्याशिवाय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची 5 लाख रुपयाची आयुष्यमान भारत या दोघांची कंबाईन करून आम्ही योजना आता या राज्यामध्ये सुरू केलेली आहे. कोल्हापूरला, गडिंग्लजला, बेळगावला अनेक दवाखान्यामध्ये ही योजना सुरू आहे. हृदयविकार आणि छोट्या मोठ्या आजारासाठी आता तुम्हाला मुंबईला येण्याची आवश्यकता नाही. आम्ही या सगळ्या दवाखान्यामध्ये करून देण्याची व्यवस्था तुम्ही मला भेटलात, माझ्या कार्यकर्त्यांना भेटलात तर आम्ही इथंच करून देऊ आणि मोठ्या आजारासाठी तुम्हाला मुंबईला देऊ. म्हणून आरोग्य सेवेमध्ये एवढी बळकट व्यवस्था मी 15-20 वर्षाची तुम्ही जी संधी दिली त्यामुळे आपण राज्यामध्ये करू शकलेलो आहे. म्हणून दुसरं खातं आलं कामगार खातं, ज्याचा उल्लेख गेल्या वेळेला सुद्धा मी आपल्या गावामध्ये केला होता. अनेक कामगार मंत्री म्हणून मी अनेक निर्णय घेतले. पण माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय होता बांधकाम कामगार मंडळ कल्याणकारी काढण्याचा निर्णय. म्हणून राज्य सरकारच्या तिजोरीला एक पैशाला मी हात लावला नाही. 10 लाख रुपयेपेक्षा जास्त असलेल्या खाजगी किंवा सरकारी इमारती असतील, रस्ते असतील, कॅनॉल असतील, कालवे असतील, धरणं असतील, रेल्वे असेल, मेट्रो असेल, त्याला 1% सेस कंत्राटदारांना भरण्याची सक्ती मी केली. आणि मधून मी ज्यावेळेला खात्याचा मंत्री होतो त्यावेळेला 6,000 कोटी रुपये जमलेले होते. आज 15,000 कोटी रुपये जमलेले आहेत. म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ते नॅशनल बँकेत ठेवायचे असल्यामुळं 66% व्याज मिळते. 15,000 कोटीचं 66% होणारं व्याज आणि प्रचंड कामं सुरू असल्यामुळे महिन्याला 200-300 कोटी रुपयाचा शेष गोळा होतोय. यातून आपण बांधकाम कामगारांच्या जीवनापासून मृत्यूपर्यंत अनेक मोठ्या मोठ्या योजना आणल्या. ही ऑनलाईन योजना आणली. 21 कामामध्ये समावेश असलेल्या कामगारांना यामध्ये समावेश केला. ही ऑनलाईन झाल्याबरोबर आपण पहिल्या 2 पेट्या दिल्या होत्या. एक संरक्षित पेटी आणि एक अत्यावश्यक पेटी. तुम्हाला कधी आठवत असेल त्यामध्ये बूट होतं, हेल्मेट होतं, पाण्याची बाटली, जेवणाचा डबा, जॅकेट विकेट सगळं होतं. म्हणून त्यानंतर आपण लग्नासाठी बंधू किंवा बघितला आपण 21,000 मंडळ हे ऑनलाईन देते. त्याचं पत्नी त्याची गरोदर असेल तर नैसर्गिक मानपाला 15,000 आणि सिजरीसाठी 20,000 हे मंडळ देते. मुलं झाली 1ली ते 7वीला 2,500 रुपये वर्षाला मुलामुलीला, 8वी ते 10वीला 10,000 रुपये मुलामुलीला, 11वी ते 12ला 15,000 मुलामुलीला, कॉलेजला 20,000 मुलामुलीला. जर MBBSला ऍडमिशन घेणार असतील तर 1,60,000 मुलामुलीला आणि कुठल्याही डिप्लोमाला ऍडमिशन घेणार असेल 60,000 मुलामुलीला वर्षाला ही शिष्यवृत्ती
या विद्यार्थ्यांच्या खात्यावर मंडळ देत आहे. या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मी सहज चौकशी केली की या शिष्यवृत्तीचे पैसे आपल्या विधानसभा मतदारसंघात किती आले. मी आकडा ऐकून चाटून पडलो. 79 कोटी रुपये आपल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी जमा झाले. बंधू भगिनींनो, अपघाती दुर्दैवी मयत झाला की 5 लाख रुपये मंडळ देते. नैसर्गिक कशाने मृत्यू आला तर 2 लाख रुपये मंडळ देते. दोन्हीमुळे मृत्यू झाल्याच्या विधवा पुत्रात 2000 रुपये महिन्याला 5 वर्ष पेन्शन हे मंडळ देते. एका मुलीच्या लग्नाला 51,000 रुपये मंडळ देते. परदेशी शिक्षण सगळं मोफत हे मंडळ करते. याशिवाय अनेक योजना, घर बांधायला ग्रामीण भागात 2 लाख, शहरी भागात 2.5 लाख हे मंडळ देते. बंधूंना नंतर एक योजना मी आणली की दुपारच्या वेळा या कामगारांना सकट आणि ताजं अन्न मिळणार नाही म्हणून कॉन्ट्रॅक्टर सेंट्रल किचनमध्ये शिजवायचं आणि साईडवर गरम घेऊन ते वाढायचं. परंतु ते शाकाहारी होतं. आपले कामगार खाटकूट खाणारे, त्यामध्ये जेवण राहायला लागलं, आंबायला लागलं आणि त्याचा परिणाम सरकारची बदनामी व्हायला लागला. म्हणून आपण ते बंद केलं आणि नंतर सुरू केलं 10,000 रुपयाची प्युअर स्टेनलेस स्टीलची 30 नग असलेली भांड्याचा सेट जसं लग्नाला रुपवत देतात तसं सुरू केलेलं आहे. आता मला वाटतंय कागदला आम्ही शेवटचा कॅम्प घेऊन आपण भांडी वाटप केलं आणि मला वाटतं जवळजवळ माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये 80,000 लोकांना आपण या कुटुंबाला ही स्टेनलेसची भांडी देण्यामध्ये यश आपल्याला मिळालेलं. 79 कोटी रुपये शिष्यवृत्ती आणि जवळ 80,000 लोकांना भांडी. मग गेली मोठी तरी मला अजून थोडं बंद म्हणून नंतर माझ्याकडे आलं वैद्यकीय शिक्षण. वास्तविक आता पुन्हा मी परवा विधानसभेत मी निवडून दिल्यानंतर पुन्हा मागून घेतलं. बंधू बहिणो, कधीतरी CPR हॉस्पिटलमध्ये आपण गेला असा. छत्रपती प्रवीणाराजे हॉस्पिटल सगळ्यात जुनं 1885 हॉस्पिटल. तिथं फार मोठ्या दुरावस्था तयार झालेल्या होत्या. तिथं जवळजवळ 150 ते 200 विद्यार्थ्यांची MBBSची बॅच शिकायला मुलामुलीची आहे. त्याशिवाय तिथे MD MSc विद्यार्थी PG पोस्ट ग्रॅज्युएट शिकत आहेत आणि त्याला शिक्षणासाठी व्यवस्था नाही. जागा फार अपुरी पडत होती. ती हेरिटेज बिल्डिंग असल्यामुळं फार गळती लागलेली होती. ड्रेनेज तुंबलेलं होतं. त्याला 100 कोटी रुपये आपण दिले आणि मी तुम्हाला विश्वास देतो की दिवाळीनंतर तुम्ही जाऊन बघा. तुम्ही बघितल्यानंतर तुम्ही चाट पडाल. एखाद्या खाजगी दवाखान्यामध्ये जसलोकच्या सुद्धा दवाखान्याला लाजवेल अशा प्रकारचे सगळ्या तिथं काम नूतनीकरण सुरू आहे. त्याशिवाय 30 हेक्टर जागा आपण तिथं घेतली. शेंडा पार्क या ठिकाणी आणि त्या ठिकाणी मुलापर्यंत हॉस्टेल्स आपण पूर्ण केले. आपण ऑडिटोरियम, स्टडी रूम, एक्झामिनेशन हॉल, जे मुलांना शिकायला लागते मोर्चरी हे सगळं पूर्ण केलं. त्याशिवाय 1100 बेडचं नवीन हॉस्पिटलचं बांधकाम आपण हातामध्ये घेतलं. अजितदादा पवारांच्या हस्ते आपण त्या भूमिपूजन निवडणुकीच्या आधी केलं होतं आणि बंधूंनो 2 वर्षांना ज्यावेळेला ही इमारत सगळ्या पूर्ण होतील, जवळजवळ 2-3 हजार कोटी रुपये लागतील. त्या खात्याचा मी मंत्री अशासाठी झालो की मी मंत्री झालो नसतं ते पैसे आम्हाला मिळाले नसते. कदाचित येणारा मंत्री आपल्या जिल्ह्याकडे तो पैसा वळवला असता. मी तुम्हाला विश्वास देतो की या 2 वर्षामध्ये ही सगळी व्यवस्था पूर्ण झाल्यावर कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुठल्याही माणसाला कुठल्याही आजारासाठी मुंबईला जायला लागणार नाही. एवढी चांगली व्यवस्था मी केल्याशिवाय राहणार. त्यानंतर आपण योगा आणि निसर्गोपचार कॉलेज, शासकीय महाविद्यालय आपण उत्तूर्ण आणलेला आहे. त्याचा प्रवेशाचा उद्घाटन समारंभ झाला. उद्या योग दिन आहे. मी स्वतः ट्रॅकशूट घालून उद्या योगाला जाणार आहे त्या कॉलेजवर. कारण सगळ्या मंत्र्यांना उपस्थित त्या योगाला राहायचं जसं मोदी साहेबांनी बाहेर प्रमाण काढलेलं आहे आणि आम्हाला मुख्यमंत्री सांगितले कुठं तुम्ही योगा करणार तिथं आम्हाला फोटो पाठवा. तर उद्या त्या बहिरेवाडीला मी योगाला उपस्थित राहणार आहे. म्हणून दुसरं कॉलेज आपण आणलं सांगावला. 100 कोटीचं अद्ययावत हॉस्पिटल आपण बेडचं हॉस्पिटलचं काम सुरू केलं आणि आयुर्वेद महाविद्यालय शासकीय म्हणजे BAMS म्हणतात तेही काम त्याचं सुरू झालेलं आहे. त्याशिवाय पिंपळगावपूरला BHMS म्हणजे होमिओपॅथी कॉलेज तिथेही बांधकाम आपण सुरू केलेलं आहे. आणि म्हणून मला वाटते वैद्यकीय क्षेत्रातल्या सर्व शिक्षणाची व्यवस्था या खात्याचा मंत्री म्हणून मी केलेली आहे. फक्त आता दंत महाविद्यालय आणि फिजिओथेरपी हे 2 कॉलेजेस काढायचे आहेत. एक गडिंग्लजला काढायचं होतं तर त्याला शासकीय जागा 25-30 एकर मिळू शकली नाही.
त्यामुळे ते कोल्हापुरात काढायचं की कुठं काढायचं अजून मंत्रिमंडळामध्ये चर्चा होईल. आणि मला वाटतं या सर्व क्षेत्रातील सर्व वैद्यकीय शिक्षण BSc नर्सिंग कॉलेज आपण सुरू केलं. मला वाटतं नर्सिंगची एवढी मागणी परदेशात आहे की जन्मला वर्षाला 4 लाख नर्सेस त्यांना पाहिजे आहे. इतकी मोठी मागणी आहे त्या BSc नर्सिंगला आणि त्या नर्सिंग व्यवस्थेला आहे, पॅरामेडिकल स्टाफला आहे. आणि म्हणून या खात्याच्या अंतर्गत जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. पण आपल्याला माहिती आहे की निवडणुकीच्या पूर्वी आम्ही वचन दिलं होतं, विशेषतः महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण आणली. आपण महिलांना 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला. आपल्याला आठवत असेल की गेल्या दिवाळी आणि दसऱ्याच्या मध्ये आपण आईला 7,500 आणि मुलीला 7,500 15,000 रुपये दिले होते. बाजारपेठा फुल झाल्या. सिद्धताईंनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही नवऱ्याकडे पात्राला पैसे मागायची बाई माझ्या बहिणीला आली नाही. कदाचित उसनं घेतलं असतं, ज्या घेऊन नवऱ्याने उसनं घेतलं असतं तर आता हे 1500 रुपये दर महिन्याला देण्याचा आता ही योजना बंद होणार नाही. त्याशिवाय आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेनं ज्यांचे पैसे आमच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत येतात त्यांना 30,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. फक्त सही करायची, कारण 1500 रुपये येणार आहेत त्यामुळे मला काही द्यायचे काम नाही. त्यातला 690 रुपयेचा हप्ता जाईल. राहिलेला 510 रुपये तुम्ही परत घेऊन जायचं आहे. आणि समजा 510च्या ज्या मला द्यायचे असतील तर 50,000 रुपयाची नवीन योजना आम्ही आणणार आहोत. म्हणजे पैसे कशासाठी आहेत? व्यवसायासाठी आहे. आपला नवऱ्याच्या व्यवसायाला हातभार लागावा, तुम्ही काय व्यवसाय करावं, मुलाबाळांचं शिक्षण चांगलं व्हावं, या उदार हेतूनं ही योजना आपण आणलेली आहे. त्याशिवाय 3 सिलेंडर महिन्याला हे चालू राहतील. इष्टीमध्ये 50% सवलत दिली आहे, ती चालू राहील. मुलींना उच्च शिक्षणामध्ये फी माफी दिलेली आहे, ती चालू राहील. त्याशिवाय नरेंद्र मोदी साहेबांनी 2029 पर्यंत तांदूळ आणि गहू मोफत द्यायचं आश्वासन दिलं आहे, ते चालू राहिलेलं आहे. म्हणजे जे आश्वासन दिलेले आहे ती सगळी आम्ही पूर्ण करणार आहोत. आता आम्ही आश्वासन दिलं होतं की निवडणुकीनंतर 21 रुपये लाडक्या बहिणींना करू. तुम्ही येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही तिन्ही पक्ष युतीच्या माध्यमातून लढवायचं ठरवलेलं आहे. जिथं जमेल तिथं आम्ही एकत्र लढू, जिथं जमणार नाही ते वेगवेगळं लढू. आणि तिन्ही पार्ट्या एकमेकावर काही टीका करणार नाही. पण तुम्ही तुम्हाला सांगेन जिथं जिथं घड्याळ चिन्ह दिसेल तिथं कटाकट बटणं दाबा की 2,000 रुपये हे 1500 ते 2100 आम्हाला केल्याशिवाय राहणार नाही. हे झालं नाही तर आमची धडकत नाही, आमची आम्हाला माहिती असल्यामुळं आम्ही या निवडणुकीनंतर 2100 रुपये करणार आहोत. आमच्या लाडक्या भावांना 7.5 हॉस्पिटलपर्यंत आपण वीज बिल माफी केली आहे. आता MSCBची स्थितीची बिल माफी 7.5 हॉस्पिटल पैसे भरायचे नाही. त्यानंतर 12,000 रुपये आम्ही वर्षाला शेतकरी सन्मान योजना देत होतो, त्याचा 15,000 रुपये आम्ही दिलेले आहेत. त्याशिवाय गाईला आणि म्हशीला अनुदान द्यावं 5 रुपये देत होतो, त्याचा लीन शिल्लक बंद झालं होतं, ते पाणी चालू करावं अशी त्यांची मागणी आहे. त्याशिवाय मागेल त्याला सौर ऊर्जा नवीन धोरण शासनाने आणलेलं आहे. आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या नजरेला आणलेलं आहे की महापुराच्या काळात नदीकडेला आपल्याला इलेक्ट्रिकचं कनेक्शन दिल्याशिवाय पर्याय नाही. तर हे काय महापुरात टिकणार नाही, कारण पाण्याखाली बुडून जाईल. आणि 400 फुटाच्या खाली जे बोर मला पाणी लागतंय ते या सौर ऊर्जेनं पंपाला येत नाही अशा तक्रारी आहेत. मला वाटतं ह्याही तक्रारी आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घातलेल्या आहेत. येणाऱ्या काळात आपल्याला दिवसा वीज देण्यासाठी शासनाने योजना आणलेली आहे. त्याचा लाभ तर आपल्याला होईलच, परंतु ज्या ज्या ठिकाणी सौर ऊर्जेवर आपल्याला हे पाणी मिळणार नाही त्या ठिकाणी विजेचं कनेक्शन देण्याबाबत शासन लवकरच धोरण घेईल अशी अपेक्षा मी या निमित्ताने करतो. बंधूंनो, बंधूंनो, परवाची विधानसभेची निवडणूक मी अनेक भाषणामध्ये याचा उल्लेख केला. ही एक आगळी वेगळी निवडणूक होती. या निवडणुकीमध्ये बंधूंनो आपल्या गावात आम्हाला 116 मतं जास्त मिळाली. वास्तविक सगळ्या पार्ट्या गट एकत्र असताना सुद्धा एवढं कमी मताधिक्य मिळालं. म्हणजे मी मडगे बुद्रुक गावच्या सगळ्या मतदारांचा मनपूर्वक आभारी आहे. तर या निवडणुकीत स्थायी निवडणुकीमध्ये या गावानं कधीच मला कमी मताधिक्य दिलं नाही. तुमचं सर्वांचं प्रेम असल्यामुळं अनेकदा अनेक संघर्षाच्या काळात सुद्धा आपण चांगलं बहुमत मला या गावाने दिलेलं आहे. आणि हा हसन मुश्रीफला या विधानसभेच्या निवडणुकीत 6व्यांदा पाठवून देण्याचं काम त्याचा बहुमान या मडगे बुद्रुक गावांना मिळवलेला आहे. म्हणून ही निवडणूक एक आगळी वेगळी झाली.
आमचे जे विरोधक होते ते गेल्या विधानसभेत पराभूत झाल्यापासून मी निवडणूक पुन्हा लढवणार, मी असं पेशवाला पराभूत करणार, मी शाश्वत काम करणार असे आश्वासन घेऊन आपल्यासमोर ते आलेले होते. आणि कुठलीही काम म्हणजे या निवडणुकीमध्ये कुठलीही गोष्ट करायची नाही असं ठरवलं ते कामाला लागले. त्यामध्ये हसन पेशवाला अटक करायला लागली, अटक करायची, त्याच्या कुटुंबियाला ईडी खाली न्यायचं, त्याला ईडी खाली त्याला अटक करायची, त्याला त्रास द्यायचा. आणि या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत ज्याचा उल्लेख मला येताना गाडीत मडकेबद्दलची कार्यकर्ते सांगत होते, साहेब तरुण मुलांची एवढी माती भडकवली या जातीयवादामुळं, जातीयवादाचा प्रचार प्रचंड प्रमाणात करण्यात आला. ही पहिली निवडणूक बघितली. अनेक आमच्या कार्यकर्त्यांना गप बसण्यासाठी पैसे दिले, काहींना उलट प्रचार करण्यासाठी पैसे दिले, मतदारांना दोन्हीकडनं मतदारांनी पैसे घेतले. केलं काय मला अजून कळालं नाही. पण झालं की विसरून त्या निवडणुकीत विजय हा विजय असतो. पण तो एक लक्षात घ्या, ज्याचं जो वाईट माणूस करतो त्याचं वाईटच होत असते. आपली शत्रूचंही कधी चिंतलं नाही वाईट, कधी त्याच्या वाटेला आम्ही जाण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी वाईट चिंतलं त्यांचं या आपल्या परमेश्वरानं वाईटच केलं. आणि आज जे सत्तेत होते ते बाहेर गेले आणि आम्ही सत्तेत नव्हतो ते आम्ही सत्तेत आलो. आणि काय आज अवस्था परमेश्वरानं करून ठेवली तुम्ही बघितलेला आहे. आणि म्हणून कधी आपण चांगलं काम करूया, आपल्या शत्रूचं सुद्धा आपण वाईट चिंतायचं नाही, चांगलं काम करूनच आपण लोकांचं प्रेम संपादन करूया. मगाशी भगवान म्हटला तसं कुलपात त्याच्या हृदयात किल्ली गाठली, काय 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 सांगितलं त्यांना. आम्ही काय हृदयात किल्ली वगैरे गाठली, परंतु लोकांचं प्रेम मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून मी अनेक वेळा सांगितलं की लोकांच्या समस्या माझ्या समस्या आहेत, त्यांच्या अडचणी माझ्या अडचणी आहेत, त्यांचं सुख त्यांचं दुःख आहे, माझं सुख आणि दुःख आहे. म्हणून 25-30 वर्ष मला या सगळ्या लोकांनी सांभाळ केलेला आहे. मी सगळ्या कार्यकर्त्यांना हाताच्या पुढापर्यंत जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पुढच्या काळात अशाच प्रकारचं प्रेम, अशाच प्रकारचा आपल्या सर्वांचा आशीर्वाद या पुढच्या काळात ठेवावा. मी वचन दिलेलं होतं, पुन्हा एकदा मला संधी द्या, हा हसन पेशवे तुमचा हमाल म्हणून काम करेल, तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आमच्याकडे राहणार नाही, त्याचा पुनरुच्चार मी एकदा करतो. आणि तुमचा 5 वर्षामध्ये पूर्णपणानं तुमच्या जीवनात चांगले दिवस आणून आपल्या सर्वांना उतराय होण्याचा प्रयत्न मी या निमित्ताने करणार आहे. बदलून आज सरपंचांच्या सत्काराच्या निमित्ताने, माझ्या सत्काराच्या निमित्ताने प्रताप पाटील आणि सर्व कार्यकर्त्यांनी स्नेहभोजनाचा आपल्याला मला वाटते ठेवलेला आहे. आता माझं भाषण जुने आहे, शाकाहारी मांसाचे त्यामुळे तुटून पडले. तर माझं भाषण झाल्यानंतर तुम्ही महिलांना, लहान मुलांना लवकर वाढायला संधी द्या. गावातलं जेवण आहे किंवा काही काय जायला लागणार नाही. पाऊस झालेला पत्रा मारलेला आहे, निश्चित स्नेहभोजन घ्या आणि आपण घरी जावा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक मी आभार मानतो, सरपंचाचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि असंच प्रेम मला अखंडपणानं आपण द्या अशी विनंती करतो. आपली रजा करतो. जय महाराज. धन्यवाद साहेब. खरं तर गोरगरीब जनतेसाठी आपण भरभरून केलेला आहे.